ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान मिळावं, संगणक शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळावी या उद्देशानं डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या सौजन्यानं गुरुवर्य हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे वारकरी शिक्षण संस्था पर्णकुटी वैष्णवधाम तालुका जुन्नर येथे संगणक लॅबची उभारणी करण्यात आली। या संगणक लॅबचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला। या संगणक लॅबचं उद्घाटन जगद्गुरू कृपांकित हरिभक्त परायण डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले। त्याप्रमाणे साई सोनू कॉम्प्युटरचे दत्तात्रय म्हस्के यांच्या वतीनं मुलांना 3 महिन्यांचा टायपिंगचा कोर्स व शासनाचे MKCLचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तसेच सुयश कॉम्प्युटरचे रंजन घोडेकर व हायस्पीड कॉम्प्युटरचे दिलीप भगत यांच्या वतीनं मुलांना संगणक क्षेत्रात जी काही मदत लागेल ती देण्याचे त्यांनी कबूल केलं। यावेळी आंबा उत्पादक भरत जाधव यांनी दिलेल्या आंबा रोपांचं मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले। तसेच डिसेंट फाउंडेशनचे सल्लागार कृषीतज्ञ डॉक्टर संतोष सहाने यांच्या माध्यमातून सर्व मुलांसाठी मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट, आयुर्वेदिक टूथपेस्ट, साबण वाटप करण्यात आलं। तसेच पंचायत समिती संजय वराडी यांनी या वारकरी शिक्षण संस्थेसाठी किचन शेड देण्याचं कबूल केलं। यावेळी डिसेंट फाउंडेशन पुणेचे संस्थापक जितेंद्र बिडवई, पंचायत समिती सदस्य संजय वराडी, डॉक्टर सचिव FB आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, लेखापरीक्षक सागर ताजने, हायस्पीड स्किल हबचे दिलीप भगत, साई सोनू कॉम्प्युटरचे दत्तात्रय म्हस्के, सुयश कॉम्प्युटरचे रंजन घोडेकर, वैष्णवधामच्या सरपंच शिल्पा योगेश बुचके, डॉक्टर दयानंद गायकवाड, मुख्याध्यापक धनंजय राजूरकर, प्राध्यापक शरद मनसुख, शिक्षक प्रवीण ताजने, पांडुरंग तोडकर, गणेश मेहर, अजिंक्य सहाने, माजी सरपंच सुदाम डेरे, सुरेश गायकवाड, भरत जाधव, योगेश बुचके, शीतल पवार तसेच गुरुवर्य हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे पर्णकुटी सेवा मंडळ सर्व संचालक, बाल वारकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण आणि विशेषतः वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणकाचं मूलभूत ज्ञान, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक अभ्यासासाठी आवश्यक असलेली संगणकीय कौशल्य तसेच बदलत्या काळानुसार आवश्यक डिजिटल साक्षरता मिळावी यासाठी संगणक लॅब उपयुक्त ठरणार आहे। यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी आजच्या डिजिटल युगात संगणक शिक्षण ही काळाची गरज असून ग्रामीण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांचं मोठं कौतुक आहे असं प्रतिपादन केलं। डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकासाच्या विविध क्षेत्रात सातत्यानं उपक्रम राबवले जात असून ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं संगणक लॅबचा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सूरज पवार यांनी केलं। स्वागत व्यवस्थापक हरिभक्त परायण शंकर पवार यांनी केलं। प्रास्ताविक डॉक्टर FB आतार यांनी केलं, तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष दगडू पवार यांनी मानले। इथून जाणारा मुलगा हा अष्टपैलू व्यक्तिमत्व झाला पाहिजे, त्याला संगणक आलं पाहिजे। भाऊंकडे मी अपेक्षा केली, कारण भाऊंबरोबर मी जवळ 7-8 वर्षापासून काम करतो त्यांच्या बरोबर। मी विनंती केली की आपण शाळांमध्ये देतोय, पण आमच्याकडे जवळ माझ्या बरोबरच आमच्या कॉम्प्युटरमध्ये दिग्गज म्हस्के सर या ठिकाणी आहेत। आम्ही तुम्हाला एक या ठिकाणी एवढं सांगू शकतो की कॉम्प्युटरमध्ये आपणास काही अडचण असते, काही समजा लेक्चर्स एखादी गरज लागली तर आम्ही 100% येऊ आणि पुढच्या वेळेस जेव्हा महाराज कधी येतील तेव्हा आपण सर्वजण कॉम्प्युटरमध्ये इतके हुशार झालेले असाल की महाराज म्हणतील की आता यांच्यासाठी पुढचं AI सारखं युग आणावं लागेल। थांबतो। जितेंद्र भाऊ बिडवई आणि सर्व त्यांचे सहकारी असतील यांनी सर्वांनी अतिशय सुच्च असा उपक्रम करून या ठिकाणी केला आणि आपल्याला हे उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी यांना धन्यवाद देतो। गरजू विद्यार्थी सुद्धा कुठे मागे राहू नये याच उद्देशाने खरं तर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ही संगणक लॅब या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। जुन्नर तालुक्यातल्या अनेक शाळांना आपण हे संगणक लॅब दिलेले आहे। जुन्नर तालुकाच नव्हे तर पुणे जिल्ह्यातल्या अनेक भोर, मावळ, मुळशी, वेल्हे या तालुक्यातल्या अनेक शाळांना सुद्धा आपण संगणक लॅब दिलेले आहे। त्याचे साक्षीदार स्वतः महाराज आहे। महाराजांनी स्वतः त्या मला वाटतं मावळ तालुक्यातल्या एका शाळेमध्ये संगणक लॅबचं उद्घाटन महाराजांच्याच निगडे या मुळशी तालुक्यातल्या शाळेत कम्प्युटर लॅबचं उद्घाटन महाराजांच्या शुभ हस्ते त्यावेळी झालं होतं। डिसेंट फाउंडेशनचं कार्य खूप मोठं आहे। लवकरच राज्यामध्ये डिसेंट फाउंडेशनचं नाव आपल्याला अग्रभागी दिसेल, देशामध्ये अग्रभागी दिसेल।
मग ते विद्यार्थ्यांसाठी असेल, ते महिलांसाठी असेल, ते शेतकऱ्यांसाठी असेल, ते दिव्यांगांसाठी असेल, ते तरुणांसाठी असेल, महिलांसाठी असेल, अर्थक्षेत्रामध्ये असेल, संगणकीय क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये वृत्ती आहे ती डिसेंट फाउंडेशनची अतिशय महान आहे. आणि म्हणून त्यांना वाटलं की ग्रामीण भागामध्ये बाबांच्या संस्थेमध्ये जी काही विद्यार्थी महाराष्ट्रामधून येत आहेत त्या मुलांना जगाचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून आपण तिथे संगणकीय लॅब, कम्प्युटर लॅब आपण दिली पाहिजे. म्हणून 6 संगणक इथे दिलेले आहेत. मला वाटतं हे 6 संगणक नसून उद्याच्या या बाबांच्या आश्रमामधून जगाच्या व्यासपीठावर जाऊन मी बाबांच्या आश्रमामध्ये शिकलो आणि तिथे डिसेंट फाउंडेशनने जे संगणक दिला त्या माध्यमातून जगाचा आणि माझा परिचय झाला म्हणून मी व्यासपीठावर समाज प्रबोधन करतोय अशी सांगणारी पिढी तुमची घडल्याशिवाय राहणार नाही असा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. खरं तर आपण सगळेजण न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, वैष्णवधाम. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.